एक सविस्तर बातमी आपण बघूया। पहिला श्रावण सोमवार आहे आणि पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे राज्यातील 5 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्याकरता भाविकांची गर्दी उसळली आहे। श्रावणी सोमवारी पहाटेपासूनच भीमाशंकरमध्ये मंदिरात भाविकांची गर्दी आहे। पहाटे महापूजा आणि आरती झाल्यावर मंदिर भाविकांकरता दर्शनासाठी खुलं झालं। बीडच्या परळीतील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले प्रभू वैद्यनाथ मंदिर जिथे आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती। हिंगोलीच्या औंढा नागनाथ इथलं 8वं ज्योतिर्लिंग नागनाथ मंदिरामध्ये श्रावण सोमवार आणि नागपंचमी निमित्त भाविकांनी गर्दी केली। राज्यासह देशभरात भाविक मध्यरात्रीपासून मंदिर परिसरात दाखल झाले होते। छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळ इथलं 12वं ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासूनच भाविकांनी गर्दी केली आहे, रांगा लावलेल्या आहेत। त्यामुळे आजचा पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमीचं औचित्य साधत नाशिक संभाजीनगरचं घृष्णेश्वर, नाशिकचं त्र्यंबकेश्वरचं भीमाशंकर, बीडचं परळी वैद्यनाथ आणि औंढा नागनाथ या सगळ्याच ठिकाणी प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते भाविकांची।